संग है जो वायु सम निर्लेप है आकाश से, निज आत्म में ही विहरते जीवन न पर की आस से। जिनके निकट सिंहादि पशु भी भूल जाते क्रूरता, उन दिव्य गुरुओं की अहो कैसी अलौकिक शूरता। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। वीरसागर महाराजांबरोबर आहे आम्ही 8 दिवस झाले। आम्हाला शिकवत आहेत महाराजजी, भरपूर गोष्टी शिकवल्या। 4 अनुयोग शिकलो आम्ही 8 दिवसात। सगळं त्यांचं पूर्ण साहित्य पालतं घातलं, सगळं त्यांचं जीवन आम्हाला डोळ्यासमोर, किती वर्षाचं, 53 वर्षाचं जीवन सगळं आमच्या डोळ्यासमोर आहे। ज्याला ज्याच्यातून जे घ्यायचं ते एका शब्दातून मिळतं, आणि ज्याला दृष्टी नसेल तर सगळं पारायण केलं तरी मिळणार नाही। म्हणून आपल्याला अशी दृष्टी असावी, ज्याच्या जीवनामध्ये जे चांगली गोष्ट घडली त्याच्यातून आपल्याला ग्रहण करून आपलं जीवन परिवर्तित करता यावं। तर किरण गांधी म्हणून सोलापूरचे होते महाराजांचे भक्त, तर त्यांनी लिहिलंय धर्म ध्यान शिबिर। वाचलं होतं का आपण हे काल? तर त्यांनी त्याच्याबद्दल लिहिलंय थोडंसं। भाऊसाहेब गांधींचं वाचलं होतं। जैन कुळात जन्म झाला म्हणून आपण जैन आहे म्हणून जैन संस्कृतीचे काही संस्कार होतात, व तेवढ्यावरच खुश होऊन आपण स्वतःस धार्मिक व धर्मवान असे समजून संतुष्ट राहणारा आपला सामान्य समाज आहे। यापैकीच मी एक आहे असं त्यांनी म्हणले बरं का। मी कोणी ज्ञानी पंडित वगैरे नाही, पण अशा अल्पसंतुष्टतेने दैनंदिन व्यवहारात खरे समाधान मिळण्याची समस्या मात्र सुटत नाही। म्हणजे सुख तर पाहिजे सगळ्याला। म्हणजे आज इष्टोपदेशचं जर असं चिंतन चाललं होतं, इष्ट काय असतं आपल्याला? सगळ्याची इष्ट गोष्ट वेगळी आहे। काय हो इष्ट तुम्हाला? इष्ट काय हो? घरात राहणे, संसार करणे, पैसा कमवणे, सगळ्या पोराबाळांना सुखी करणं, हे इष्ट तुम्हाला। त्यांचं सगळं पालन पोषण करत बसायचं। काय आपल्याला धर्माचं देणं घेणं नाही, आत्मा माहीत नाही, काय करायला वेळ नाही आम्हाला। म्हणजे इष्ट काय आहे? प्रत्येकाचं इष्ट भिन्न भिन्न आहे, पण त्याच्या मागं इष्ट एकच आहे, सुख। म्हणजे तुम्हाला धन पाहिजे, धनाच्या मागं सुखच आहे। तुम्हाला परिवाराचं सुख पाहिजे, त्याच्या मागं कारण सुखच आहे। शरीर निरोगी पाहिजे, मागं कारण सुखच आहे। म्हणजे सुखाचा शोध करताय तो इष्ट आहे खरं तर, पण त्या इष्टाला विसरून गेलोय आपण। म्हणजे काय म्हणलं, लक्ष विसरलंय आणि साधनात अडकलोय, साध्य विसरलंय आणि साधनाला धरून बसलोय, आणि त्याच्यातून सुख शोधतोय, तर ते मिळणार नाही। म्हणून त्यांना म्हणायचं होतं की जैन झालो म्हणून तेवढ्यावरच समाधानी राहू नका, पुढे जाऊन पुरुषार्थ करा अजून। अल्पसंतुष्टतेने खरे समाधान मिळण्याची समस्या सुटत नाही। अशा अडचणीत अडाणी जनता, म्होरके, विद्वान पंडितही आहेत। फार तर विद्वान पंडितजन अशा शांती, समाधान, आनंद केंद्राच्या भोवती फिरत असतील, पण सहसा केंद्रात कोणी येत नाही। मग तो माणूस आजन्म व्रताचरण स्वाध्याय करीत असलेलाही असू शकेल। म्हणजे कोणी स्वाध्याय ध्यानात असतो तरी सुद्धा जर त्याला केंद्र माहीत नाहीये तर फिरतच राहणार तो, हे सांगायचं। हीच मुख्य रहस्याची बाब जाणून परम अध्यात्मयोगी 108 मुनी श्री वीर सागरजी महाराज यांनी ही कला सगळ्यासाठी खुली केली आहे। सामान्य माणूस, आबालवृद्ध असो वा प्राध्यापक असो, हे कला शिक्षण पूज्य महाराजजी देत असत। त्या समोरच्या माणसाची नाडी बरोबर ओळखून शंका निरसन करीत असत। नाडी बघावं लागते का शंका निरसन करायला? सगळ्या रीतीचे डॉक्टर होते ना ते, आतून बाहेरून सगळा रोग बरा करणारे। तर माणसाची नाडी ओळखून शंका निरसन करीत असत, ज्यामुळे म्हणजे म्हटलं होतं ना, कोणी शेतकरी आला तर त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर देणार, कोणी अडाणी आला तर त्याला त्याच्या भाषेमध्ये,
हां बरोबर. ज्याला इंद्रिय भोगाची रुची आहे त्याला त्याच्या भाषेमध्ये सांगायला लागणार. तसं आपल्याला कुठल्या भाषेत सांगितले असते महाराज? आपण समोर असतो तर पकडून किती मारून मुटकून सांगायला लागणार असतं आपण असतो तर समोर. त्यावेळीचे तर शिष्य रुजू म्हणायचे, सगळे ऐकून बिचारे परिवर्तित झाले लवकर. पण आताचे शिष्य सगळे पुढं पुढं वक्र वक्र होत जाणार अजून. बरोबर. मार्गदर्शन मिळायला पण भाग्य लागतं, तसं सानिध्य मिळायला भाग्य लागतं. आपण पण असतो समोर तर आपली नाडी पण बघितली असते महाराज, आणि एकदम निरोगी करून टाकले असते. ज्यामुळे आपण व्यवहारात कसे वागावे याचे कोडे सुटते, खरा आनंद मिळतो, शुद्धात्मानुभव होतो, निश्चय सम्यक दर्शन प्राप्त होते, भव भव जन्माचे फेरे कमी होतात, सहजच पुण्यानुबंधी पुण्य मिळते, खरा आनंद खरे मनस्वास्थ्य मिळत गेल्यामुळे सहजच शरीर प्रकृती ठीक होते, मानसिक प्रकृती ठीक होते, आर्थिक परिस्थिती ठीक होते, ऐहिक अभ्युदय होतो. हे मी पूज्य महाराजांच्या जवळ राहून अनुभवले आहे. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ना, सगळ्या इष्टाची प्राप्ती याच्यानीच होणार आहे. कशानी? खरा धर्म समजला तर, त्याचं अवलंबन घेतलं तर. म्हणजे तुम्ही काय करताय, लक्ष आपलं वर आहे आणि आपण काय करतोय, खालीच उड्या मारत राहतोय. काय म्हणून? संसारिक सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच्यासाठी. मग सांगतायत आचार्य की हे ध्येय प्राप्त करा तर हे सगळं मध्ये येऊन जाणार आहे. म्हणा बघू श्लोक कुठला हो? इष्टोपदेशचा. ध्येय असावं आपलं मोक्ष प्राप्तीचं, तर त्याच्यामध्ये स्वर्ग सुख काय मिळणार नाही का? काय होतं त्याचा श्लोक? वरम व्रतैः पदम दैवम नाव्रतैर्बत नारकम. ते नाही, पुढं. यत्र भावः शिवं दत्ते द्योकियत् दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदती. ज्या परिणामाने मोक्ष मिळणार आहे त्या परिणामाने काय मधलं सुख मिळणार नाही का? मग तुम्ही त्याच्यासाठी पुरुषार्थ वेगळा करताय. म्हणजे आम्हा म्हणते ना नेहमी 100% आदर्श ठेवा, 35% नाही. आणि आपण 35वरच सफिशियंट आहे, पास झालं ना बस असं म्हणणारा जीव पुढं सरकू शकत नाही. मग ज्या भावाने तुम्हाला मोक्ष मिळणार आहे त्या भावाने हे सगळे मधले ऐहिक सुख मिळणार नाहीत का? सहज मिळणार, हे त्यांना अनुभवायला आलं. हे आनंद कला शिक्षण म्हणजे ध्यान शिबिर घेण्याची पूज्य महाराजींजवळ चर्चा होई. त्या त्यावेळी 4 बाबींची सोडवणूक होणे आवश्यक असे. पहिली, शिक्षण पूज्य महाराज स्वतः विनामूल्य शिकवत. दुसरी बाब, राहण्याची विनामूल्य सोय सद्दान समिती करी. भोजनाची व्यवस्था सशुल्क जमून जाई. चौथी, एकांत स्थळावरून मात्र चर्चा प्रकर्षाने कठीण होऊ लागे. म्हणून किरण गांधी म्हणजे कोण माहित आहेत ना? महावीर उद्यान आहे ना, महावीर उद्यान तिथलं हे त्यांनी त्यांचं धर्मकार्यासाठी दिलं समर्पित करून. जेव्हा हे प्रश्न पडला त्यांना ध्यान शिबिरासाठी, हे सांगतायत. एकांत स्थळाबाबत चर्चा चालत होती म्हणून मी एकदम सांगून टाकले की माझी सोलापूर येथील तुळजापूर रोडवरील एकरूख तलावलगतची महावीर उद्यानमधील इमारत यासाठी दररोज व 12माही वापरा. पाणी व लाईटची सोय आहे. एकांतपणा आणि फळबाग व तलावाच्या रम्यपणासहित ही जागा छान आहे. म्हणजे त्यांनी कसं सहज जुळत गेले बघा की सगळे संयोग. असं नाही की प्रयत्न करावा लागला, कोणाच्या पाठपाशी हात पसरावा लागला, असं नाही आहे. ज्याच्या अंतरंगात ती धगस असती ना, हे मला सगळ्यांना कळू द्यायचं आहे, सगळ्यांना समजवू द्यायचं आहे, तर सहज असे अनुकूल संयोग मिळत गेले. सद्दान समिती स्थापन केली गेली आणि सगळे दाता भेटले संयोगाने. आणि असं ते सगळं क्षेत्राचं पण कार्य झालं का सहजतेने. याचा फायदा पुष्कळ जणांनी घेतला. त्यावेळी धर्मध्यान
शिक्षण व शंका समाधान परमपूज्य वीरसागरजी महाराजजी करत असत. आता त्यांच्या तयार शिष्यांपैकी कोणीही पंडित या कामासाठी नेमून ही अनमोल सोय चालूच ठेवत आहोत. तुम्हाला सांगायला लागले चालू आहे अजून. शिक्षण शिबिरामध्ये, ध्यान शिबिरामध्ये भाग घ्या. शिक्षण व शंका समाधानासाठी 5 ते 10 दिवस व त्यानंतर पूर्ण मौन सहित 10 दिवस ध्यान शिबिर असते. या शिक्षण काळात दररोज सुमारे 6 तास स्वाध्याय असतो. राहण्याची सोय विनामूल्य, भोजनाची सोय सशुल्क आहे. 12 माही केव्हाही चालू आहे. हीच कृतीयुक्त श्रद्धांजली महाराजांना आम्ही अर्पण करीत आहोत. आता महत्त्वाची भूमिका म्हणजे माहिती अशी की खऱ्या जिज्ञासूंच्या शंका व फक्त लांबूनच पाहणाऱ्यांच्या शंका बऱ्याच असतात याची मला माहिती आहे. काय कळलं सांगा? काय काय ऐकताय मग? हां, नाही शंका विचारणारे लय जण असतात, त्यांचे लय प्रकार असतात. लांबून विचारणारे फक्त पडताळा करणार की येत आहे का नाही किंवा काय सांगतात बघू नुसतं. आणि ज्याला खरी जिज्ञासा आहे तो आपलं समाधान करून घेण्यासाठी शंका विचारतोय. असे 2 टाईपचे लोक. जिज्ञासूंची शंका आणि लांबून पाहणाऱ्यांची शंका वेगवेगळी असते. आजकाल काही विशिष्ट समाज स्तरात ध्यान शिबिराचे फार मोठे महत्त्व व प्रथा आहे. अंतरी मनातून अनेकांच्या विकल्प असतो की अशा ध्यानाने, योगासनाने प्रकृती आरोग्य सुधारते, रोग आजार दूर होतात. म्हणजे ध्यान शिबिराबद्दल अनेक जण नुसतं जाणून घ्यायचे की काय करतात हे काय नाही, पण शिकण्याची जिज्ञासा, एक त्यांनी काय अवलंबन करतात, काय शिकवतात हे जाणून घेण्याची जिज्ञासा ज्याला होती त्याचं कल्याण झालं. नाहीतर नुसतं येऊन परीक्षा करणाऱ्यांना चुका दिसणार. असं करतात, असं करायला नको, असं करायला पाहिजे. मग याचा त्यांना किती फायदा होणार आहे? म्हणजे योगासना आदींच्या द्वारे आरोग्य सुधारते, रोग आजार दुरुस्त होतात, मनस्वास्थ्य लाभते, काही गूढ विद्याही मिळू शकतात. कारण ते बाहेर तपस्या करणारे, सिद्धी करणारे लोक सुद्धा तप करतात की, मग त्याच्याद्वारे त्यांच्या ध्येयाची प्राप्ती होत असेल त्यांना, काय मंत्रसिद्धी वगैरे, पण त्याच्या निमित्तात तुम्हाला आत्मा मिळणार नाही. यासाठी काही प्रयत्न बुद्धिपूर्वकही केले जातात. परंतु धर्मध्यान ही स्वतःच्या आत्म्याला सिद्ध करण्याची पद्धत आहे. हा आत्मस्वभाव विचार यावर आधारित आहे की अत्यंत पुरातन व परिपूर्ण साधना पद्धती असूनही परमवैज्ञानिक पद्धती असल्यामुळे श्रेष्ठ आहे. ही आत्मनिरीक्षणाद्वारे आत्मशुद्धी करण्याची साधना आहे. यामुळे सर्वांगीण सद्गुण संवर्धनाचा अभ्यास होतो. या उच्च ध्येयामुळे आरोग्य, मनस्वास्थ्य यावर निश्चितपणे उपाय आपोआप होतो. गेला होता कुंथला? गेला होता ना? काय केली भावना सांगा जाऊन तिथं? महाराज दिसले का तुम्हाला? भेटले का? महाराजांशी गप्पा मारल्या का? महाराजांचं ऐकलं का? काय केलं मग? किती जण होते तिथं? कोणाकोणाचं ऐकायचं म्हणा की? सगळ्याचं ऐकायला घरात बसायचं असतं आणि तिथं जायचं तर फक्त त्यांचं ऐकायला जायचं, त्यांच्यासोबत राहायला जायचं. समाधीवर जाऊन ध्यान केलं का? 5 मिनिटात आत्मा मिळाला ना? 5 मिनिटात तिथं जाऊन जास्त वेळ तिथं घालवा. उलट जिथं आपल्याला छान एकांतात ध्यान होईल अशा ठिकाणी. म्हणून उलट त्या गडबडीमध्ये जायचं बरं नको. आपण काय म्हणायचं नाही. फक्त गेलं तर आपल्याला आपली सिद्धी व्हावी, आपल्याला आपलं प्रयोजन सिद्ध व्हावं, हा उद्देश असावा. आता सगळ्याच्या मध्ये गेला ना, आता एकदा जावा, एकटे जावा आणि एकटे इन द सेन्स आणि ध्यान करून या. कारण मग तिथं त्यांनी सांगितलं म्हणे सगळ्यांना काय 5 मिनिटं तरी ध्यान आत्मचिंतन करा असा नियम दिलाय म्हणे सगळ्यांना. अजून काय दिले? स्वाध्यायाचं दिलं का? ज्याला त्याचं आत्मचिंतनाचा सगळ्यांना नियम दिलेला आहे. कोण कोण ऐकायला त्या सगळ्यांना नियम आहे आता सरसकट लागू. आत्मचिंतन म्हणजेच आत्मानुभव, हेच तर सुखाचं कारण आहे, तेच तर इष्ट आहे. हेच कळकळीने सांगितलं महाराजांनी. पण ज्याच्या ते अंतरंगात उतरलं त्याला ते समजलं. नाहीतर वरवर ऐकणारे लय जण आहेत, पण आपल्याला आत शिरायचं आहे. काहींची भावना आहे
की सामायिक ध्यान, धर्मध्यान ही केवळ वैयक्तिक धार्मिक बाब आहे. यामध्ये समाज कल्याणाचा संबंध नाही. हे केवळ आत्मकल्याणच आहे. काहींचा समज आहे की केवळ महान, अफाट, अपार, सागर असे शब्दजंजाळ तत्वज्ञान आहे. त्याचा ते ध्यान, हे पिंडाचं ध्यान करायचं म्हणजे हे सगळे शब्द आहेत असं दिसतं सगळ्याला, पण काय त्यातनं सांगायचं त्यापर्यंत पोचायला पाहिजे. त्याचा शुद्ध भाव आदीचा वास्तवतेशी, प्रत्यक्षाशी काही संबंध नाही. ते अबुद्धिपूर्वक आहे असं कोणाकोणाचं मत आहे बरं का. केवळ व्रताचरण करणे एवढेच आपल्या हातात आहे. याप्रमाणे समाजात नाना प्रकार आहेत. म्हणजे किती जणांचे किती वेगवेगळे कल्पना असतात. ज्यांना धर्म असं वाटतो ना ते सांगायला लागले द्राक्षे आंबट आहेत, हे म्हणणे वेगळे आहे. या सर्वांना अभिप्रेत असलेला केंद्रबिंदू कसा गाठायचा याचे तत्वज्ञान परमपूज्य वीरसागर महाराजींनी त्यांना चांगले होते व त्याप्रमाणे ज्या त्या योग्यतेच्या माणसाची समज पाहून प्रत्यक्ष ते शंका सोडवत असत. सगळ्यांच्या एवढं तिथं फक्त कमी पडली की कोणी शंका घेऊन जात नव्हते. ज्याला मिळाला असेल ना, शंका उठल्या असतील आणि समोर गेल्या असतील ना, त्यांचं निरसन होणारच. पण आपण शंका घेऊनच गेलो नाही समोर, त्यामुळं रिकामेच राहिलो. आम्ही जात होतो कसं, हात धरून बोट धरून जायचं आजोबांचं, पळत पळत दर्शन करायचं आणि कुठलं काय महाराज काय माहिती होते आणि काय त्यांचं तत्वज्ञान समोर बसून ऐकलं नाही. किती खंत वाटते आता की का बसलो नाही, आपण बसायला पाहिजे होतं. बसलं पण असेल पण काय लक्षात नाही त्याच्यामधलं. धर्मध्यान हे तरी पण महाराज तेवढ्यात ना काय सांगायचे बरं का. बाळ, हिरा आणि पन्ना म्हणायचे. हो, बहीण आणि भाऊ होता छोटे छोटे बरोबर. त्यांचं नाव प्रज्ञाला पन्ना म्हणत होतो आम्ही आणि केवळ होता बरोबर, त्याला हिरा म्हणायचे. हिरा आणि पन्ना आत्मा जाणा असं काहीतरी सांगायचे ते, किंवा मंदिरात आलोय बघा असं ते थोडंसं तेवढ्यात ना सांगायचे काही ना काही एक वाक्य. धर्मध्यान हे सत्य शोधन आहे, परमवैज्ञानिक आहे. सांप्रत काळी अन्यत्र चालणाऱ्या ध्यान शिबिराचे सर्व फायदे यामध्ये आहेत. येथे पूर्णता आहे, पूर्ण सत्य आहे, निर्विकल्प अतींद्रिय प्रत्यक्ष निजशुद्धात्मानुभूती आहे. या सर्व विविध शास्त्रांचा सुसंवाद साधण्याचे काम ध्यान शिक्षणाचे वेळी ज्याच्या त्याच्या भूमिका शंकानुसार निश्चितपणे केले जाते. अशा या धर्मध्यान शिक्षण व शिबिराचा पायंडा परमपूज्य वीरसागरजी महाराजांनी घालून दिलेला आहे. त्याचे रक्षण व संवर्धन तसेच शिबिरार्थीने त्यामध्ये सामील होणे हे पूज्य महाराजांना श्रद्धांजली होय. यातच आपला खरा आनंद, सुखी जीवन आहे. म्हणजे त्यांनी हे जे लिहिलंय ना तर ते स्वतः फॉलो करत होते. म्हणजे ते ध्यान शिबिर करवायचे आणि स्वतः ध्यान पण करायचे. म्हणजे जाऊन तिथं ते महावीर उद्यानमध्ये बसायचे, मंदिरात बसायचे आणि एक तास असं ते ध्यानाला बसायचे असं ऐकून आहे आम्ही. म्हणजे ज्याला मिळालं आणि कळालं ना त्याचं कल्याण झालं. आपल्याला पण आज कळालंय तर तो मार्ग अवलंबा आहे. सगळं तुमचं संसार काय बंद पडणार नाही आहे. हो, ते तर करणार की आपण, पण त्याच्यामधून सुद्धा सुख काढायची कला यायला पाहिजे. तर तुमचं सगळं संसारामधलं पाप नष्ट होणार आहे तेवढ्या 5 मिनिटं 10 मिनिटाच्या तुमच्या निर्विकल्प अनुभवाने. म्हणून म्हणतात की याला प्राधान्य द्या, बाकी सगळं गौण रूपाने चालत राहणार आहे, सोडणार नाही आहे आपण ते. पण तरी सुद्धा हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं दुसरी कुठलीही गोष्ट नाही. तर महाराजांचं थोडंसं एक उदाहरण दिलं होतं महाराजांनी की अनुभूती कशी असते, त्याचा निर्णय कसा करायचा ह्याच्यासाठी. अमावस्येची रात्र होती. घाबरू नका बरं का. लाईट गेली होती, सर्वत्र काळाभोर अंधार होता. अशामध्ये आभाळ भरून आलं होतं. आता काय करायचं, दिसला का अंधार सगळीकडं, डोळे बंद करा. काळे भोर ढग जमले होते, सर्वत्र अंधारच अंधार होता. अशा वेळी ढगांचा गडगडाट होऊन पावसाची धार सुरू होणार होती. तर अशामध्ये कोणी झोपडीतले राहणारे 2 मनुष्य होते आणि त्या झोपडीच्या बाहेर बसले होते ते.
आणि असा अंधार पडलाय आणि काय खेड्यातलं दृश्य म्हणून असं डोळ्यासमोर आणा एखादं काय असेल. महाराज कुठं होते माहित नाही, आणि त्यावेळेस त्यांनी लिहिलेलं चिंतन. तर ते म्हणाले की ते 2 मनुष्य त्या झोपडीच्या बाहेर होते आणि तशामध्ये सगळ्याकडे अंधार होता म्हटल्यावर घरात बसून तर काय करणार, ते बाहेर बसले होते. आणि असं काय म्हणायचं, एक रम्य मोसम म्हणा नाही तर घाबरणारा मोसम म्हणा असं होतं. काळा कुट्ट अंधार होता आणि तशामध्ये ते बसलेले असताना ढगांचा गडगडाट झाला आणि क्षणभर वीज चमकली. त्या क्षणात सर्वत्र प्रकाश पडला आणि त्या प्रकाशात दिसले की काळा भोर नाग सळसळत जवळ आला. आता काय करायचं. मग त्यांनी महाराजांनी इथपर्यंत थांबवलंय बरं का, घाबरू नका, काय केलं नाही त्यांनी. तर ते म्हणाले तो नाग दिसला, याचा निर्णय झाला का नाही हो तुम्हाला. क्षणभराचा प्रकाश होता बास, काळा भोर अंधार आणि काळा कुट्ट साप होता. पण त्या क्षणभराच्या प्रकाशामध्ये तुम्हाला निर्णय करायला वेळ लागला का, झाला ना निर्णय. आणि काय केलं तुम्ही निर्णय झाल्यावर, हाय ते चाललंय असं का. कसं सुरक्षित केलं लगेच स्वतःला. म्हणजे ते पाहून त्याच्यापासून भय, त्याच्यापासून रक्षा, ह्याच्यासाठी तुम्ही पुरुषार्थ केलात. त्याप्रमाणे या संसाराच्या मोहाच्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये तुम्ही पडलाय. वाटतंय का, नाही वाटत. कधी सुधारणा व्हायची. म्हणून सांगतायत लासुरण्यात काळा कुट्ट अंधार आहे, आता जाऊ नका. तर जिथं जिनवाणीचे, त्याच वेळी जिनवाणीचे शब्द गडगडले, स्वभावाची ओळख सांगितली आणि क्षणभराचा काय झाला हो, अतिंद्रिय आनंदाचा काय म्हणायचं, ज्ञान प्रकाश पडला, वीज चमकली ती. आणि त्या प्रकाशामध्ये काय झालं, आत्म्याचा अनुभव झाला. तर तो एक क्षणाचा का असे ना अनुभव तुम्हाला दुःखातून काढणार की नाही काढणार. कितीही असू देत तो अंधकार, कितीही तो मोह असू दे, कितीही भयंकर दुःख असू देत, तरी सुद्धा तेवढ्या क्षणभराचा अनुभव सुद्धा तुम्हाला सगळ्या संकटातून सोडवणारा असेल. म्हणून स्वभावाची ओळख करून घ्या. त्या शुभ अशुभ भावामध्ये क्षणभर हा आत्मा दृष्टिगोचर झाला, शुद्ध भाव प्रगटला, निर्णय झाला, हीच शुद्धात्मानुभूती आहे. काळ किती लागला याला महत्त्व नाही, प्रामाण्य झाले तर मोक्षमार्ग सुरू झाला. काळा कुट्ट नाग आहे, प्रामाण्य झालं का नाही झालं, नाही आम्हाला बॅटरीज पाहिजे, मोठा प्रकाश पाहिजे, दिसलं नव्हतं नीट, तिथंच थांबणार का. लगेच तुम्ही ॲक्शन घेतली ना त्याच्या विरुद्ध. मग तसंच सांगतं तिथं पण, क्षणभरासाठी जरी तुम्ही अतिंद्रिय स्वभावाकडे गेलात आणि निर्णय केला तरी पण सफिशियंट आहे. म्हणून किती काळ, फार काळ आम्हाला ध्यान होत नाही म्हणून आम्ही सम्यक दृष्टी नाही आहे, हा काळाशी रिलेटेड नाही. ज्या समयात निर्णय झाला त्या समयात सम्यक दर्शनाची प्रगटता झाली. म्हणून असा निर्णय करा हे सांगायचं होतं महाराजांना, दुसऱ्याचं सांगायचं नाही आहे कोणाचं. आपल्या स्वतःसाठी हा मार्ग अवलंबा. म्हणजे मी माझ्या ज्ञानाने स्वतःला जाणू शकतो, जाणतोय, किंवा मी निर्णय करू शकतो, हा कॉन्फिडन्स आणा, तर त्याच्यामध्ये आपल्याला पण अनुभव सहज होणार. तर काल ते ध्यान याने सब रोगों की दवा है, जंबूकुमार जीवराज दोशी अकलूज यांचा लेख आहे. सावरगाव व सोलापूर येथे 2 धर्मध्यान शिबिर मी केले. त्यापूर्वी धर्माबद्दल फारशी आस्था नव्हती. सतत व्यापार, उद्योग व परिवाराच्या चिंता डोक्यात असत. आपलंच आहे असं वाचा बरं का, म्हणजे आपल्याला समजेल की त्यांना कसा मार्ग मिळाला त्यातून. तुमच्या पण डोक्यात काय सांगा आता, खरं खरं काय हो, घेऊनच आलाय संसार बरोबर का, सोडून आलाय. तरी इथं आल्यावर एक कंपाऊंड मधून आत येताना निश्चय म्हणत यायचं, म्हणजे बाहेरच राहू देत आपला संसार, आपण संसार निसंसार आहोत याचा अनुभव करायचा माताजींजवळ. धर्म करून काय भले होणार असे वाटे, पण पूज्य महाराजांची प्रवचने ऐकली आणि अंतर्बाह्य बदललो, स्वपर भेद समजला. ध्यानाने साऱ्या चिंता मिटल्या, कोणत्याही गोष्टीचे सुख वा दुःख जाणवत नाही. शक्ती होती ध्यानामध्ये. जेव्हा तुम्ही अनुभवणार ना, काय एवढा प्रसंग, इतका बारीक सारीक प्रसंग आहे, काय त्याचं मी इतकं मनावर लावून घ्यायचं, असं एक शक्ती वाढत जाते, एक दृष्टिकोन पसरतो. म्हणजे परवा पण म्हणले ना मी,
की एखाद्याबद्दल आपण कशाय धरून ठेवतो, किती काळाचा संयोग हो तुमचा, जाऊबाई, सासूबाई, नवरा, धीर, त्यांच्याबद्दल आता काय करावं तुम्हाला म्हणजे धरलाच असं म्हणणार आहे मी आता म्हणजे आपण जे धरून ठेवतो ना, तर किती काळाचा संयोग आहे हो आपला, अनंत काळ आहे जीवाचा मागण पुढं, आणि मग तेवढ्यामध्ये हा संयोग कितीचा, लय 50 वर्ष 60 वर्ष एवढासा संयोग, ह्याच्या निमित्तात आपण आपले किती भाव खराब करतोय, कळतंय का. म्हणून सावध व्हा. म्हणून हा विचार करा, जाऊ दे संपणार आहे, आत्ताचा संयोग आहे, काही क्षणात संपणार आहे असं समजून घ्या. मग का मी इथं मला स्वतःला कलुषित करायचं त्या एवढ्यासाठी, म्हणून स्वतःला असं काय म्हणायचं, एक सुरक्षा कवच मध्ये यायला लागलं तर मग काय करायला पाहिजे. म्हणूनच सावध राहायला सांगतायत. क्षणिक आहेत हे भाव, किंवा त्याचं परिणमन स्वतंत्र आहे, माझं परिणमन स्वतंत्र आहे. वेदविज्ञान करा तर सुखी राहू शकतो, नाहीतर हे माझे आणि हे मला दुःख देतात, हे भावनाच तुम्हाला त्रास देणारे असते. नाहीतर ते त्रास देणारे कोण आहेत. म्हणून आज एक वाक्य काय आलं होतं चांगलं, 3 लोकांमध्ये अशी एकही वस्तू नाही जी प्रत्येक द्रव्याला स्वभाव रूपाने परिणमन करण्यात बाधा करेल. काय सांगा, 3 लोकांना अशी एकही वस्तू नाही जी प्रत्येक द्रव्याला स्वभाव रूपाने परिणमन करण्यात बाधा करेल. समजते का. म्हणजे माझा स्वभाव आहे जाणणे पाहणे, बास. कोण माझ्या या स्वभावाला बाधा देऊ शकणार आहे, नष्ट करू शकणार आहे. मग कोण तुम्हाला मोही बनवत आहे, कोण दुःखी बनवत आहे, घ्या बघू नावात आहे की कोण, जय श्रीमा, कोण त्रास देत आहे, किती मग पापी आहे आपण स्वतःसाठी. स्वतःसाठी आपण बाधा करणारे आपणच आहे, दुसऱ्या जगात कोणीही नाही. मी पण नाही, बरोबर. माझा स्वभाव तर जाणणे पाहणे, तर ते सोडतो, विसरतो, म्हणून दुःखी होतोय. म्हणून म्हणतायत काय, स्वभावानुसार राहा. तर संयोग क्षणिक असतात, काही क्षणासाठी आपण खोटे भाव करून आपला अनंत काळ खराब करतोय पुढचा. नको आपल्याला असल्या चिंतेत अडकायचं नाही, असले विकल्प असले कशाय करायचे नाहीत. सगळ्यापासून मी भिन्न आहे, आपल्याला बस शुद्ध पवित्र आहे असं जाणीव करा. काय होतं काल एक वाक्य, प्रतिसमयाला आनंदाने जगा, असं काय होतं ना, काय होतं, ते झालं की क्षणाक्षणाला घटणाऱ्या आयुष्यात आत्मोन्नतीसाठी कणाकणाने पुरुषार्थ करा आणि निश्चय करा की सदा सर्व काळ मिळेल तो क्षण मी आनंदात घालवणार. म्हणा, प्रत्येक क्षण मी आनंदात घालवणार. जो पण मला वेळ मिळणार तो. सांगा आता कोणाबद्दल कशाय होणार, कोणी तुम्हाला शिव्या दिल्या, कोणी तुम्हाला विरोध केला, किती होणार होती, तर मी माझा क्षण आनंदातच घालवणार. इतकं दृढ राहावा ना स्वतःमध्ये. कोणाच्याच शक्तीने तुम्हाला आनंदातून बाहेर काढण्याची. कोणी दुःखी करू शकत नाही. चांगले चांगले वाक्य आहेत, असे लिहून घ्यायला पाहिजे आपण. म्हणजे जीवनात उतरवायला पाहिजे ते लिहिण्यापेक्षा. चला, ध्यानाने साऱ्या चिंता मिटल्या, कोणत्याही गोष्टीचे सुख वा दुःख जाणवत नाही. स्वचिंतन सतत चालते. दिवसातून 5-6 तास अशा चिंतनात जातात. होय का. म्हणजे एवढी सवय होती का त्यांना धर्माबद्दल, ध्यानाबद्दल. जंबूकुमार जीवराज दोशी. एकट्याशी एकट्याने रमण्याची कला जणू आत्मसात झाली आहे. पूर्वी रागही खूप यायचा. काय, कोणाचं सांगतायत. आता तर रागाचा लवलेशही राहिला नाही. जसे चालून थकलो की बसावे, विश्रांती घ्यावे आवश्यक वाटते, तसे मनालाही चिंतनाची, आत्मध्यानाची विश्रांती सारा क्षीण घालवणारी ठरते. म्हणजे जेव्हा कशाय करून थकता ना, तेव्हा ध्यान करता तुम्ही लोक. ते सांगतायत की ध्यान करा तर कशाय करायची आणि शक्ती घालवण्याची वेळ येत नाही. तुम्ही शक्ती गेल्यावर ध्यानाला बसला तर डोळे झाकलेले असते तोपर्यंत. म्हणजे झाकलेलेच असतात की ध्यानाला, पण उपयोग पण झाकलेला असतो. मग कुठला आत्मा दिसणार आहे त्यावेळेस. मनालाही चिंतनाची, आत्मध्यानाची विश्रांती सारा क्षीण घालवणारी ठरते. जावई अचानक वारले, खूप दुःख झाले, पण सतत आत वळण्याचा सराव त्या दुःखावर मात करू शकला.
आठवले का कोण? आता तर कुणाशीही बोलत असलो तरी आतून ओढत असते. वास्तविक ध्यान चिंतन ही सोपी कला आहे. लोकांना ते कठीण वाटते, पण माझा अनुभव आहे की ध्यान सब रोगों की एक दवा आहे. बाहेर शांती शोधण्याच्या प्रयत्नात आपण मृगजळामागेच धावतो व उरी फुटून मरतो. आत अपार शांती आहे. काय सांगितलं? कुठे आहे तुम्ही? परत सांगा. नाही, बाहेर आपण शोधायला बाहेर शांतीच्या शोधात फिरायला तर मृगजलाप्रमाणे राहणार. आणि त्यामुळे तुम्हाला ते मिळणार नाही. फक्त थोडासा प्रयत्न व सराव आवश्यक ठरतो. वृद्धपणात तर हे फारच उपयोगी औषध आहे. होणार आहे ना वृद्ध तुम्ही? का झालाय? आपला प्रत्येक क्षण चाललाय. मग एक महाराजांच्या प्रवचनात वाक्य आलं होतं, कोणी म्हणतो की मी तरुण आहे असं म्हणणारा महाराजांनी सांगितलं त्यात इतक्या पर्याय गेल्यात ना, ते म्हणेपर्यंत सुद्धा त्याचं तारुण्य नाही राहिलं. कळलं का काय म्हणायचंय? मी तरुण आहे हे एक वाक्य तुम्हाला एका समयाचं वाटतंय ना, त्यात अनेक असंख्य पर्याय गेल्या आणि म्हटल्या प्रत्येक पर्याय तुमचं तारुण्य नष्ट झालं. आणि कुठं म्हणताय मग तुम्ही? म्हणजे काल मी तरुण होतो आणि आज म्हणतोय असा अर्थ झाला त्याचा. आज निवृत्त झालोय त्याच्या अपेक्षेने. म्हणून कशात आनंद मानताय? मी सुंदर आहे, मी सुखी आहे, कुठल्या शब्दातून आणि त्या वाक्यातून सांगायचं नाहीये, अनुभव करायचा आहे तसा. म्हणून शरीराकडून आपली ओळख करून घेऊ नका. थोडासा सराव आवश्यक आहे. वृद्धपणात तर हे फारच उपयोगी औषध आहे. का बरं? कारण शरीर शिथिल, कामधंदा उरत नाही, मग चिडचिड होते. सगळं आपलं वास्तव सांगायला लागले बरं का. म्हणजे शरीर थकलेलं असतं तर तुम्ही काही करू शकत नाही. आणि आज काय सवय शरीराला सगळं करायची, हे करायचं ते करायचं. म्हणून करत असताना सुद्धा ही भावभासना ठेवा, मी करत नाही आहे, मी जाणतोय. किंवा माझ्यासाठी माझ्यामुळं होते ही भावना नको. कुठं जिथं असेल ना तिथं दुःख होणार. कारण तुम्ही इथं आलाय, घर थांबलंय का हो तुमचं? बघायचंय का जाऊन एक? काय सोडायचं? ड्रोन सोडायचं घरी, बघायचं घरात काय काय अडलंय काम आपल्याशिवाय. सगळं चालू असतंय. आपल्याला वाटतंय नाहीच, कसं चालणार मी नसेल तर. कामधंदा जेव्हा उरत नाही, शरीर जेव्हा शिथिल होतं त्यावेळेस मग चिडचिड व्हायला सुरुवात होते. अशा अवस्थेत सर्व उपयोग आत लावला जातो. जर तत्वज्ञान असेल तर सर्व विकल्प संपतात. हा माझा अनुभव आहे. हे अमृत औषध देणाऱ्या पूज्य वीरसागर महाराजांना विनम्र श्रद्धांजली. म्हणजे ज्याला कोणाला तो आनंद मिळाला, भोगता आला, त्यांचं जीवन धन्य झालं. असं आपल्याला सुद्धा मिळाले तर त्याचं आपण अवलंबन घ्यायला पाहिजे. डॉक्टर राजकुमार फडे फलटणचे त्यांनी लिहिले महाराजांबद्दल की आम्ही ऋणी आहोत. परमपूज्य श्री 108 वीरसागरजी महाराज यांचा व माझा संबंध व जवळीक त्यांच्या पूर्वाश्रमापासून म्हणजे त्यांचे वास्तव्य अकलूज येथे असल्यापासूनचे होते. डॉक्टर म्हणून असणार बरोबर. डॉक्टर श्री परमपूज्य 108 वीरसागर महाराज मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना सुद्धा आमचा व त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांचे नेहमीच शिस्तबद्ध व अति कडक असे नियमित जीवन असे. त्यांनी दीक्षा घेतली हे मी इंग्लंडला असताना समजले. बर. हे ऐकून मी तर अवाकच झालो. म्हणजे डॉक्टरी शिकणाऱ्याचं एवढं स्ट्रगल आहे लाईफमध्ये त्यांच्या. म्हणजे इतकं कष्ट घेऊन ते शिक्षण पूर्ण करणार आणि त्याचं सगळं सोडून देणार असं बाहेरच्या जीवांना वाटतं की अजब कसं काय असं. म्हणून ते म्हणतात मी अवाक झालो. येथे आम्ही इंग्लंडहून परतल्यावर त्यांचे फलटण येथील विहारात दर्शन झाले. त्यांची तेजपुंज वितरागी मुद्रा पाहून अतिशय आनंद झाला. म्हणजे असं लोकांना वाटतंय की कशाला डॉक्टरी शिकायची, मग दीक्षाच घ्यायची होती तर. असं मला लय जण म्हणले. कशाला सीट वाया घालवली म्हणले, कशाला शिकली म्हणले, ते डिग्री दुसऱ्याला मिळाली असती. म्हणलं तेव्हाच पर्याय काय माहिती आपल्याला काय होती. आणि आता मग शिकल्यावर कशाला वाया घालवायची, तेच कर असं लोकांचं म्हणणं होतं. म्हणजे असंच महाराजांना पण म्हणले असतील, शिकला एवढं डिग्री केलाय तर थोडंसं जग बघा, पैसा कमवा.
नंतर सुख भोगा. मग महाराज म्हणायचे सुखच भोगायचं आहे ना, मग आत्ताच भोगतो. कष्ट करून दुःखी होऊन मग सुख भोगण्यात काय अर्थ आहे. त्यांची वीतरागी मुद्रा पाहून अतिशय आनंद झाला. तसेच त्यांची धर्मचर्चा, व्याख्याने, शास्त्र ऐकून तर माझ्या जीवनात संपूर्ण परिवर्तन झाले. पूर्वी मी पाप पुण्य, स्वर्ग मोक्ष, पुनर्जन्म वगैरे न मानणारा, त्यांचं प्रवचन ऐकल्याने माझ्यात संपूर्ण बदल झाला. तुम्ही मानता ना? काय मानता? पाप पुण्य, स्वर्ग मोक्ष नाही मानतोय? महाराजांकडे जाऊन या मग. आतापर्यंत फक्त नियमित नमोकार मंत्र म्हणण्यापलीकडे काहीही समज न असणाऱ्या माझ्यात संपूर्ण परिवर्तन झाले व वागण्यातही बदल झाले. केवळ परमपूज्य वीरसागर महाराजांच्या सानिध्यामुळेच हा फरक झाला. श्री वीरसागर महाराजांसारखे संपूर्ण वीतरागी मिळणे व त्यांच्यासारखा सहवास मिळणे विरळेच. ते इतक्या लवकर आयु संपवून गेले हे आपले दुर्दैवच. त्यांचे सानिध्य अजून लाभून समाज ज्ञानी व सुजाण झाला असता. असो, ते जरी गेले तरी त्यांनी दिलेल्या ज्ञानाची शिदोरी जोपासून आपल्या आत्मकल्याण करूया. श्री महाराजींमुळेच जैन सिद्धांत प्रवेशिका व तत्सम मूलभूत सर्व तत्वज्ञान मिळाले. आम्ही महाराजांचे शतशः ऋणी आहोत. ज्यांना मिळाली ती कला, ते तत्वज्ञान, तर त्यांना त्याचं मोल समजलं काय आहे. प्रवेशिका वाचली नसेल असं नाही, पण महाराजांनी जे सांगितलं आणि त्यांच्या खुलासामधून, त्यांच्या मार्गदर्शनामधून ज्यांना ते सगळं मिळालं ते तरले. जीवनात उपयोग कोणाला शिकवण्याची कला नव्हती. त्यामुळं माताजीसुद्धा प्रत्येक ग्रंथ काय आता जे सांगतात, जी गाथा सांगतात, त्याच्यामध्ये तेच असतं त्यांचं मूल. हे समजून आपल्या जीवनात काय उपयोग आहे, पूजन करता तर काय उपयोग आहे पूजनाचा आपल्या जीवनात. मग सगळ्यामध्ये अध्यात्म काढण्याची कला दाखवली महाराजींनी. म्हणून त्यांना अध्यात्मयोगी म्हटलं जातं. आणि असं त्यांचं अध्यात्मरूप जीवन होतं आणि ते आपल्याला त्याच अध्यात्माचं बाळकडू देऊन गेले. तर त्या सगळ्याचा आपण फायदा करून घेतला तर आपलं पण हे जीवन सार्थक आहे. म्हणून स्वतःला जाणा, त्याच्यासाठी वेळ द्या, स्वतःचा निर्णय करा, प्रामाण्य करा, अनुभव घ्या. ओम. जाणा. सर्व दुःखांनी रहित सुखमय आत्मा पहा. पहा, या आत्म्यामध्ये परद्रव्याचा संयोग नाहीच, संयोगी भाव नाहीतच. सर्वापासून भिन्न हा मी जाणणारा मात्र जीव आहे. अजर आहे, अमर आहे, अशरीरी आहे, न्यायक आहे, चेतन आहे, जीवच आहे. शुद्धोहम अतीन्द्रिय स्वरूपोहम मोक्ष स्वरूपोहम